काय असतं तेव्हा कोणी आलं तरी बापू व्यस्त असतो. बापाचं ध्यान नसतं बाहेर. रात्री किती भाकरी केलत्या तुम्ही? 14 भाकरी एवढ्या सरत्यात का? बाहेर कोणतरी आल्याला दिसतंय, हरणा असतोय तिथं बाई चाललं असतं गाबा गुंडून. हा हा. चहा झाला, आत्या भाकरी करतात आणि इथलं सगळा राडा काढला. लय इथं राडा झालता, म्हणलं ही सगळं चकाचकच करून ठेवा. पाणी तापवायची चूल होती तर छान वाईस मुरुम हे भरायचं आहे. आज असं मस्त करायचं. आत्या म्हणल्या मी करते भाकरी, तुझं धुणं धुवायला. आणि हे 2-3 दिवस झालं घरी नव्हते, ते आता आल्यात. आता परत आणि जायच्यात. त्यांचं चाललं एडिटिंग. आणि काय मग तुम्ही आंघोळ बिंघोळ करताय का? वेटिंगला आहे का? माणसं लय झाल्यात त्याच्यामुळे आंघोळ नंबर येणार का? आज होत आहे ना? नाही मग सगळ्यांना उठून कटाळा आला, कोणच उठत नाही. मग एकदा शेवटची रिमांड पडली की नाही, हा पटापट सगळे उठून डायरेक्ट लहान उठते ना. 8 नंतर 8 नंतर कसं आमच्या इकडे आंघोळीला ही नसतं. 8च्या आधीच काय असेल ते असं. तर म्हणलं चला आता कपडे धुवून काढावते. पण आज त्याने मग अशीच आंघोळ केली तिथे. तुझी झाली का? कवाच झाली. मग तशी काय करते? ती गाडी तर कोण वाजवतंय का सारखं? पोरं कशी येड्यागतच करतात. गाडी घेऊन काही नवीन दारात आली आणि ती बाबा खेळत बसलं देवा. तर चला आता धुणं धुवायचं काम चाललेलं आहे. आता 1-2 दिवसांनी सगळी कपडे धुवून घरं धुवायच्यात आणि ते भांडी ही सगळी घासून काढायच्यात. तुम्ही म्हणसान का? तर आमच्या म्हाताऱ्याचं वर्षाला 17 मेला आहे. आला आता एक आज मला वाटतं 4-5 तारीख असेल. आला असं 7-8 दिवस 8-9 हो 9 दिवस 9-10 दिवस राहिले. तर अशा हे सगळं कपडे धुवायचे स्वच्छ. स्पेशल घर आहे हे आमचं कपड्यांसाठी. आणि ही भांडी तर कसली मळली ती गे, लय मळली ती. कवा घासायची एवढी भांडी आता, पण घासायची ती सगळी चकाचक. हिथंच घासायची सगळं. आधी धुवायचं, हिथं भांडी घासायची आणि परत मांडणी लावायची 1-2 दिवसांनी. तर ते काम करायचंय सगळं. तर म्हटलं असं ते एक आज ह्याच घरात व्हिडिओ काढावा. तर आज भारी वाटलं. दीदी पण होती इथं घरात, वेटिंगला थांबली ती. आणि म्हणताना इथं काय ठेवलंय तर हे आमचं धान्य या घरात. कुठे ठेवायचं म्हणून तिथं ठेवलेले. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, बाय बाय सगळ्यांना.